हॅलो स्टुडंट. काल आता ऑल इंडियाचा रिझल्ट लागलेला आहे. म्हणजे जे विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट कॉलेजला अप्लाय केलं होतं आणि डीम कॉलेजला अप्लाय केलं होतं त्याचा रिझल्ट लागलेला आहे. आता आपण महाराष्ट्रामधील जे 16 डीम कॉलेजेस आहेत त्यांचा कट ऑफ काय गेलेला आहे पहिल्या राऊंडला हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एक नंबरला येतं भारती विद्यापीठ पुणे. या कॉलेजचा कट ऑफ जर आपण बघितला तर तो अराउंड गेलेला आहे 325च्या आसपास. भारती पुणेचा कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर येतं भारती विद्यापीठ सांगली. या कॉलेजचा कट ऑफ जर आपण बघितला तर ऍज कम्पेअर टू बाकीच्या कॉलेजमध्ये याचा कट ऑफ पण कमी गेलेला आहे. तो म्हणजे 299 एवढा त्यांचा कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर येतं डी.वाय. पाटील कोल्हापूर. डी.वाय. पाटील कोल्हापूरचा कट ऑफ हा तसा मागायला गेला तर जास्त गेलेला आहे, कारण त्या कॉलेजला कोणतीही हाईक नाहीये आणि सगळ्यात कमी ट्युशन फी सध्या डी.वाय. पाटील कोल्हापूरची आपल्याला म्हणता येईल डीम कॉलेजमध्ये. त्याचा कट ऑफ गेलेला आहे 355च्या आसपास. डी.वाय. पाटील कोल्हापूरचा कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर येतं डी.वाय. पाटील नवी मुंबई. डी.वाय. पाटील नवी मुंबईचा कट ऑफ जर आपण बघितलं तर 323ला त्यांना पहिल्या राऊंडला अलॉटमेंट हे आलेलं आहे. त्याच्यानंतर येतं डी.वाय. पाटील पुणे. डी.वाय. पाटील पुणेचा कट ऑफ जर आपण बघितला तर 337 एवढा त्यांचा कट ऑफ गेलेला आहे. या कॉलेजच्या फी स्ट्रक्चर जास्त असून सुद्धा याचा कट ऑफ पण त्या मानाने बरा गेलेला आहे. म्हणजे 337च्या आसपास यांचा कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर येतं डी.वाय. पाटील पुणे मावळ. या कॉलेजला कट ऑफ जर बघितला तर 310चा त्यांचा कट ऑफ गेलेला आहे. कॉलेजला 25 लाख फी असल्या कारणामुळे आणि त्याची हाईक नसल्यामुळे यांचा कट ऑफ पण त्या मानाने बरा गेलेला आहे. त्याच्यानंतर येतात दत्ता मेघे नागपूर. दत्ता मेघे नागपूरला जर आपण बघितलं तर 287 एवढा त्यांचा कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर येतात दत्ता मेघे वर्धा. दत्ता मेघे वर्धाला जर आपण बघितलं तर त्यांना 288 एवढा त्यांचा कट ऑफ गेलेला आहे. दत्ता मेघे हे असं कॉलेज आहे यावर्षी त्यांनी डायरेक्ट 4 लाखाची हाईक केलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्यात कमी कट ऑफ हे दत्ता मेघे वर्धाचा यावर्षी गेलेला आहे. त्याच्यानंतर येतं कृष्णा इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स. या कॉलेजचा पण कट ऑफ आपण बघितला तर अराउंड 310च्या आसपास कृष्णेला सुद्धा या राऊंडला अलॉटमेंट हे आलेलं आहे. त्याच्यानंतर येतं एमजीएम कामोठे. सगळ्यात जास्त कट ऑफ एमजीएम मध्ये एमजीएम कामोठेचा गेलेला आहे. तो म्हणजे 414च्या आसपास एमजीएम कामोठेचा कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर येतं एमजीएम नवी मुंबई. या कॉलेजचा कट ऑफ जर आपण बघितला तर 387 एवढा यांचा कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर येतं एमजीएम संभाजीनगर. या कॉलेजचा जर कट ऑफ बघितला तर यावर्षी थोडा कमी गेलेला आहे. तो म्हणजे 377. त्याच्यानंतर येतं एमजीएम नेरूळ. या कॉलेजचा कट ऑफ जर आपण बघितला तर 365 एवढा नेरूळ याचा कट ऑफ गेलेला आहे. याला सीट कमी आहे त्याच्यामुळे यांचा कट ऑफ पण वाढलेला आहे नेरूळचा. त्याच्यानंतर येतं एमजीएम पनवेल, जे गेल्या वर्षी नवीन आलेलं होतं. पण या कॉलेजचा कट ऑफ जर बघितला तर 341 एवढा नवी मुंबई पनवेलचा कट ऑफ गेलेला आहे. एमजीएमने सुद्धा त्यांच्या यावर्षी फी वाढवलेल्या आहे. ते गेल्या वर्षी 23 लाख होते तर यावर्षी त्यांनी 25 लाख रुपये एवढ्या त्यांच्या फी केलेल्या आहेत. त्याच्यानंतर येतं रुरल म्हणजेच प्रवरा इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स. या कॉलेजचा जर कट ऑफ बघितला नेहमीप्रमाणेच या कॉलेजचा कट ऑफ वाढलेला आहे. तो म्हणजे 464 पहिल्या राऊंडला या कॉलेजचा कट ऑफ गेलेला आहे. या कॉलेजला सगळ्यात कमी फी आहेत म्हणजेच 19 लाख रुपये फी आहेत, म्हणून या कॉलेजचा कट ऑफ दरवर्षी हा जास्त जात असतो. आणि त्याच्यानंतर येतं सगळ्यात शेवटी म्हणजे सिम्बॉयसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन्स. या कॉलेजचा जर आपण कट ऑफ बघितला ऍज इट इज गेल्या वर्षीप्रमाणेच यांचा कट ऑफ आहे. तो म्हणजे 529च्या आसपास यांचा कट ऑफ गेलेला आहे. म्हणजे डीम मध्ये सगळ्यात हायेस्ट कट ऑफ महाराष्ट्रामध्ये सिम्बॉयसिस या कॉलेजचा जात असतो, कारण हे फक्त मुलींचं कॉलेज आहे आणि या कॉलेजला 13 लाखापर्यंत आपल्याला ट्युशन फी पडत असते. हा झाला पहिल्या राऊंडचा कट ऑफ आपण बघत आहोत. याच्यामध्ये एनआरआय मधून सुद्धा काही मुलांनी ऍडमिशन्स घेतलेले आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडला डीम कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल, डीम कॉलेजला महाराष्ट्रामध्ये स्कॉलरशिप ही मिळत असते. जर विद्यार्थी कॅटेगरी मधून असतो त्यावेळेला विद्यार्थ्याला स्कॉलरशिप 4 लाखांपर्यंत मिळत असते. तुम्हाला जर नेक्स्ट राऊंडला डीम कॉलेजला कन्फर्म ऍडमिशन करायचं असेल, एनआरआय मधून ऍडमिशन घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. आणि व्हॉट्सअप ग्रुपची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता. सो थँक्यू.